यवतमाळच्या दुर्गा उत्सवाला कोलकाता खालोखाल महत्त्व, भाविकांच्या लोट गर्दी। यवतमाळमधील दुर्गादेवी उत्सव हा नवरात्र उत्सवातील एक प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाचा भाग असून तो संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रात कोलकाता खालोखाल महत्त्वाचा मानला जातो। 9 दिवसांच्या या उत्सवादरम्यान यवतमाळ शहर आणि आसपासच्या खेड्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। यवतमाळात दुर्गा उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असते। शहरातील अनेक दुर्गा उत्सव मंडळाकडून भव्य रोषणाई आणि इतर आकर्षक सजावट केली जाते, ज्यामुळे शहराला एक खास आणि चैतन्यमय रूप प्राप्त होते। नवरात्र उत्सवाचा केंद्रबिंदू असलेल्या दुर्गा देवीला सर्वोच्च ब्रह्मा आणि आदिशक्तीचे रूप मानले जाते। हिंदू शक्त पंथामध्ये जी जगाची सर्वोच्च देवता मानली जाते, तिचे वर्णन मूळ शक्ती, प्रबळ स्वभाव, सद्गुण, योगमय, बुद्धीची आई आणि विकारांपासून मुक्त असे केले जाते। देवी दुर्गा ही अंधकार आणि अज्ञानाच्या राक्षसांपासून आपले संरक्षण करते, शांती आणि समृद्धी आणते, तसेच धर्मावर हल्ला करणाऱ्या आसुरी शक्तींचा नाश करते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। देवी दुर्गा सिंहावर स्वार झालेली असून तिला 8 हात आहेत आणि प्रत्येक हातात काही ना काही शस्त्र आहेत। तिने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, तसेच दुर्गाम नावाच्या महान राक्षसाचा वध केल्यामुळे तिला दुर्गा देवी हे नाव मिळाले। तिने शताक्षी आणि नंतर शांकभरी देवीचे रूप धारण करून दुर्गा महासुराचा वध केला। यवतमाळच्या दुर्गा उत्सवाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील उत्साहपूर्ण गरबा नृत्य। नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी होणारे हे गरबा नृत्य पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांची आणि भाविकांची मोठी गर्दी होते। नवरात्रीच्या 9 रात्री देवी 9 विविध रूपांना नवदुर्गा समर्पित असतात। आनंद आणि उत्सवाच्या 9 दिवसांची सांगता वाईटांवर चांगल्यांच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसरा सणाने होते। नवरात्रीच्या निमित्ताने यवतमाळ शहरात सध्या मोठ्या उत्साहाचा आणि भक्तिमय वातावरणाचं दर्शन घडतं। यवतमाळचा नवरात्री उत्सव हा केवळ शहरापुरता मर्यादित नसून त्याची ख्याती संपूर्ण विदर्भात पसरलेली आहे। त्यामुळे हा भव्य उत्सव पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक यवतमाळात दाखल होत असतात। शहरातील विविध देवी मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळात आकर्षक रोषणाई करण्यात येते। देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या असून रोज रात्री दांडिया, गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमामध्ये तरुण तरुणींसह सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात। विदर्भातील भाविकांच्या आगमनाने यवतमाळ शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते। शहरातील बाजारपेठेतही मोठी उलाढाल होताना दिसते। हा उत्सव येथील सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेचं प्रतीक बनला आहे, ज्यात सर्व विदर्भवासीय एकत्र येऊन या मोठ्या उत्सवात सहभागी होतात। यवतमाळचा हा दुर्गा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक आहे।